वर्धा जिल्ह्यात येत असलेल्या देवळी तालुक्यातील भिडी गावामध्ये मुलाने घरी कुणी नसल्याचे पाहून एका तरुण मुलीवर कैचीने वार करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना 4 जुलै 2024 गुरुवार रोजी रात्री 7 वाजता दरम्यान घडली। आरोपी संदीप मसराम वय 24 वर्ष राहणार केदार लेआउट भिडी असे आरोपीचे नाव असून या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली आहे। सदर पीडित मुलगी बाहेरगावी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती। दरम्यान आरोपी हा 4 ते 5 महिन्यांपासून तिचा पाठलाग करून तिचा रस्ता अडवत तिला त्रास द्यायचा, तर कधी-कधी घरापुढे चक्रा मारत असल्याचे समजते, परंतु भीतीपोटी पीडितेने याबाबत कुठेही वाच्यता केली नाही। तिने ही घटना घरीही सांगितली नसल्याने अखेर मुलाने तिच्या घरी कोणी नसल्याचे पाहून घरात प्रवेश केला आणि उजव्या हातावर कैचीने मुलीवर सपासप वार करून तिला ठार करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान मुलीचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला। नागरिकांनी आरोपीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। MCN न्यूज मराठीकरिता सचिन महाजन, वर्धा। पडलाय आणि याच्यातून तरुण वर्ग व्यसनाधीन होत आहे। ज्या व्यक्तीने हा हत्या केली त्याचं वय 20 वर्षाचं आहे आणि तो नेहमी आणि त्याचं जे टोळका सगळा ग्रुप आहे तो गांजाच्या आहारी गेलेला होता आणि या वादामधूनच या नशेच्या माध्यमातूनच अनेक हत्या याच्या आधी झालेली आहे आणि ही हत्या झाली। त्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे की तात्काळ या भागातील ग्रामीण भागातील आणि शहरातील गांजा दारू याची तात्काळ याच्यावर बंदी घातली पाहिजे आणि संपूर्ण पोलीस प्रशासनाने यामध्ये वेळीच दखल घेऊन सर्व जे कुठले प्रकार या ठिकाणी घडत असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे। ही मागणी आम्ही आज या निवेदनातून कधीपर्यंत हा रस्ता रोको तुमचा राहणार आहे, काय नेमकी मागणी? यामध्ये सर्व आंदोलनकर्त्यांनी मागणी केली आहे की ज्या झोपड्यामध्ये हे सगळे प्रकार चालतात त्या झोपड्या ज्यांचा गावाशी काही संबंध नाही, कुठे आहे या झोपड्या या पुलगाव नाक्याच्या आसपास परिसरात वसलेल्या आहे, त्या झोपड्या तात्काळ हटवल्या पाहिजे। जे अतिक्रमण त्यांनी केलेलं आहे त्या हटवल्या पाहिजे। त्या हटवल्यानंतर त्याचं आश्वासन तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडून मिळाल्यानंतरच हे रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी स्थगित केलं जाणार आहे। नक्कीच आपण